जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार मंडळी. मोबाईलवरून विनोदांना अंगठ्या आणि स्माइलीज पाठवण्यापेक्षा मनापासून खळखळून हसूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन कंकार. मंडळी, एका घरात चालू आहे डोहाळे जेवणाची तयारी. बघूया तिथे काय घडतंय. अहो आजी, कशाला बोलवलं ते सांगा ना आधी मला. आता बस. अहो आजी, मला खेळायला जायचंय आणि आज माझी पहिली बॅटिंग आहे. आजी जाऊ दे ना मला खेळायला. ही वही घे, हे पेन आणि 5 नावं लिहून काढायचे, ती लिहून घे पटकन. अहो आजी, नावं लिहायचे ना, मग तुम्ही लिहा ना, मी जातो ना खेळायला. मला तू बस म्हटलं ना. अहो आजी, बॅटिंग आहे माझी. मला लिहिता वाचता आलं असतं, तुला बोलवलं असतं का? हा, मला जरा कमी दिसतं ना. हा, चल लिह पटकन. 5-15 नावं लिहायचे, पटकन लिह. कसली नावं लिहायची आणि मी का लिहायची आजी? मला जाऊ दे ना, माझी मॅच आहे. आजी ते काय, माझी थोरली सून आहे ना मा, तिचं आहे डोळे जेवण. तर कुणाला बोलवायचं कुणाला नाही त्याची नावं नको का काढायला. हा, चल पटकन लिह. ठीक आहे, एक काम करा, पटापट नाव सांगा. मी नाव लिहितो आणि बॅटिंग करायला जातो. पटकन लिह, चल. हा, बोला पटापट. हा, बेबी आत्या, बेबी पोप्या दादा, संतोष काका, ती ही कोण रे ती? ती नाही का, तोंडावर नाव आहे माझ्या, काय ती अंबरनाथला राहते नाही का, ती पोपटची धाकली कोणती? अहो आजी, तुमचे नातेवाईक मला कसे माहित असतील? व्यवस्थित नाव सांगा ना मला. होय, ते पोपटची धाकलेली. नंतर तिला विचारते मी, पोपटची धाकलेली. पोपटची दाखली. हा, पोपटची धाकली, नंतर नरहराप्पा, नंतर ही मावय झाले ना, तोंडावर आहे नाव माझं. ते उचेला कोण तू? तो नाही का नामदेवच्या गावचा उचेला. काय लिहताय तुम्ही? बरं झालं आलीस. इथे नामदेवच्या गावचा उचेला कोण ग? विकास नाही, तो इलास. इलास. हा, इलास. त्याचं नाव नको लिहूस, ते खोडून टाक. त्याचं नको लिहूस. काय करताय काय तुम्ही पण? कसली नावं चालली, कसली लिखापटी चालली? अहो वहिनी, तुमचं डोळा जेवण आहे ना, हा. तर त्याला कोणाकोणाला बोलवायचं त्याची यादी करतोय आम्ही. हा काय? हे काय आताच झालंय, ऐका. कोणाकोणाची नाव आहेत? हे काय लिहिलं नाही बघा. हा. बेबी आत्या, हा. पोपे दादा, हा. संतोष काका, हा. अंबरनाथच्या पोपटची धाकली आणि नरारी आप्पा. झाली. माझ्या आई बापाची नावं नाही लिहिली? आई बापाची नावं नाही लिहिली? तुझ्या बापाचे नाव कशाला लिहायला पाहिजे? म्हणजे काय म्हणजे? मुख्य माणसं नको का डोळे जेवण? लेकीचं डोळे जेवण, आई बाप नको? तुझ्या बापाचं काही कौतुक सांगू नकोस. काय वाव काय तुम्हाला माझ्या आई बापाचं? कसलं काय वाव गे? मग? त्यांना बोलवलं नाही बोलवलं, आल्याशिवाय राहणार आहेत का ती? कौतिक सांगते मला. तू लिह रे नाव. हा, तू लिहू. काय? आई बाबा लिहू. सुलबाती, नाही, सगळे फोडून टाक. अशोक मामा. अहो, ते नाही. सांगतायत वहिनी. तुझ्या घरातल्यांची नावं मी काढून ठेवलेत. हा, तुम्ही का काढून ठेवली माझ्या घरच्यांची नावं? का काढून ठेवली? हा, तू लग्न करून आलीस ना, त्याच रात्री काढून ठेवली आहेत मी. सांगते म्हणजे? कशाला? हे बघ, याच्यामध्ये 101च्या उपर ज्यांनी आयर दिलाय ना, त्यांचीच नावं याच्यात टाकली पाहिजे. हा, बाकी ती 5 वाले, 11 वाले, 21 वाले त्यांना घरातच बसू दे. हा, नाव लिह. ऐका ना, मला जाऊ म्हणजे द्या. आजच्या दिवसासाठी तुम्ही ही वही जपून ठेवली होती तर? आयराची वही. हा, हिशोब नको का चुकता करायला. कायचा हिशोब? काय काय केलं माझ्या माहेरच्यांनी? नाही एवढंच असेल ना. हो आई, काय करू नका माझं डोळे जेवण. मला करायचंय. तू लिह. नाही करायचं मला डोळे जेवण. कॅन्सल करून टाका. Cancel करून टाका. मोठी नको मला तो कार्यक्रम शानपणा काहीच नको. तू हिचं काय? तू लिहू नको म्हणलं ना. बस, पण- तू बॅट म्हटलं मोडून ना. टाकीन अरे. तुझी. तू लिहली नावं तर. अहो, मारू नका. लिह. काय हो जाऊ बाई? हो, काय झालं? डोळे जेवण कॅन्सल कशाला करताय? विचार. हो, असं कसं डोळे जेवण कॅन्सल करणार? मी आत्ताच माझ्या दादाला लाइटिंगचं आणि चंद्राचं टेंडर देऊन आले. टेंडर? अगं अख्ख्या मुंबईला लाइटिंग नाही करायची, टेंडर म्हणे. आई, हे कुठून पकडून आलंय माझ्या नातल्याने, काय कळत नाही मला. त्यात माझं काही चुकलं सांग बरं. गपराय. तेव्हा बघावं तेव्हा म्हातारी मला बोलत असतं. रडू नको. समोर याची खोटी बाई लगेच तोंड उघडते. रडू नको. यांना सांगावं तर काय? अगं थोबाडू गाडशील तर ऐकू येईल ना काय वावा करीती. काय झालं? यांना सांगते तर हे काही ऐकत नाही.
उगा गाळा काढते भरल्या घरामध्ये. रेडा कुठे माझ्या नवऱ्याला रेडा म्हणते बाई. रेडा आहे तर रेडाच बोलणार ना. रेडाला नव्हती बायको आणि मशील नव्हता नवरा म्हणून गेलीये. काय तोंडे खेळायला येतोस का? ऐका ना हो आजी आजी अहो आजी ऐका ना, माझे मित्र खालून हाक मारतात, मला जा, जाऊ जा. दे ना खेळायला प्लीज. इथं बस म्हटलं ना. आजी एक मिनिट ऐका, एक काय? मिनिट ऐका. हा. एक तर ना 1.5 महिन्यानंतर पहिली बॅटिंग मिळते ना, आज माझी पहिली बॅटिंग आहे, जाऊ दे ना मला. इथं पण 1.5 महिन्यानंतरच बॅटिंग करायला मिळते. ती नीट करा आधी. लिहित डोळे जेवण कॅन्सल का करताय? ए कॅन्सल कोण केलंय? तू ते काय इथं हा? तुमच्याशी बोलतेय का मी? हा? आम्ही बोलतोय ना दोघी, जावा जावा. तुमची हाऊसमौज करायला पाहिजे बाई, सांगा. आम्हाला कळत. वड वड पार नाक इथपर्यंत यायला पाहिजे. काय कॅन्सल बिन्सल करत नाही आम्ही, आधी काढतोय. गप बस इथं. जास्त लोकांना बोलवायचं नाही. 4 माणसं जवळची आहेत त्यांनाच बोलवायचंय फक्त. हा मग जवळची माणसं लिहि रे. हा. चेतूचे आई बाबा, चेतूचे भाऊ, वहिनी लिहि. सगळी नावं खोडून टाक. हो, आजी सगळी नावं खोडून टाक. जवळची माणसं बोलवायची आहेत मला माहिती आहेत, पण हिच्या घरातली आहेत ना, 4 बिल्डिंग सोडून राहतात. खानावळ समजून नाश्त्याला जेवणाला सगळ्याला हितच असतात पडी. माझ्या आई बाबांचं खाणं काढतात या. हा. माझं माहेर जवळ आहे म्हणून जळू नका. तुमचं असतं ना तुम्ही पण तेच केलं असतं. नाही बाई, आमचं 3 फुटावर असू दे नाही तर 3 कोसावर असू दे, आमचं ठरलं होतं यायचं डोलीवर आणि जायचं आरतीवर. हा ते डॉलीने आरतीचं नाव लिहायचंय. माझी आरती काढायला लागली बाई, आता काय करावं? अगं काय हीच हे तुला काही दुसरा पोरगा भेटला नाही काय ग? हा? माझ्या पोराला पटवलंयस ती. मी नाही पटवलं, त्यांनीच मला पटवलंय, सांगून ठेवते. हा तुमचा पोरगा यायचा माझ्या बिल्डिंग खाली, फेऱ्या मारायचा, इटा मारायचा, वर बघू. मला नका सांगू बाई, त्या मला पटवलंय. हा, त्यांनी पटवलंय. तू कुठं चाललंय? बस ना इथं. तू सांग, तू कुठं जायचं नाही सांग. त्यांनी मला पटवलं का मी त्यांना पटवलं सांग. हा सांग तू. याला माहितीये, सांग. आता मला कळू दे, सांग. आता इथे हा खरं तर राण्यांच्या राजाने लपटवलं होतं. चांगलं आहे अगं चेतू. हो, नाही, नाही. हे माहित नव्हतं मला. मी पवित्र आहे. इथं आग लावा ऐका असं चालून कसं चाललंय? उकळतं तेल आणा, त्याच्यात हात घालते बाई. पवित्र काय आहे. नाटक करती, काय नाटक करती? ऐका ओ वहिनी वहिनी, अहो माझं पूर्ण ऐकून घ्या वहिनी. हा ते सांगतोय. अहो आजी, म्हणजे राण्यांच्या राजाने यांना असं पटवून दिलं की हा. तुमचा मुलगा आहे ना, तो यांना पटायला एकदम परफेक्ट आहे असं त्यांनी पटवलं. म्हणजे त्यांनी सेटिंग लावून दिली या दोघांची, असं बोलत होतं मला. मग आधी नीट सांगायचं ना, माझं उकळतं तेल वाया गेलं असतं ना. मरती. सांगत होते आणि मला पटवलं. हा? गप गप लिव, तू नाव लिव. हा तुला सांगते, माझ्या सुनाचं डोळ्या जेवण एकदम थाटामाटात करायचंय बाई. लई हाऊस करायची. जरा हस की गल, जरा हस. काय तोंडावर एवढी उदाशी ठेवली आहे. तुला सांगते, माझ्या डोळ्या जेवणात तर पार वांदा झाला होता बघ. का आजी, तुमच्या वजनानं चंद्र तुटला होता की पाहणा तुटला होता? काय बोलला? तुम्ही बोललात ना वांदा झाला होता म्हणून, बाकी काय नाही. दुसरं झालं होतं. यातलं कायच झालं नव्हतं. मला सगळं सांगितलंय आजी सासूने माझ्या. तुला काय माहिती? काय वांदा झालता ते. पोट बिघडलं होतं सासूबाईंचं. जंत झाली होती पोटात. काय झालं ते नाही का, खेळ असतात त्याच्यात ओळखायचं मुलगा होणार का मुलगी होणार. त्याच्यामध्ये ते पेडा ठेवतात, बर्फी ठेवतात. ह्यांनी काय केलं, दोन्ही हातांनी पेडा आणि बर्फी अशी बुचकुली भरली आणि डायरेक्ट तोंडात कोंबली. त्याच्यामुळे यांचं पोट बिघडलं होतं.
ग काय नाही मला तेव्हा गोडाचे डोळे लागले होते म्हणून दोन्ही पण पटकन खाल्ले होते एवढं काय त्याच्यात हा उरटपणा करायला कुणी सांगितलं होता एवढा हा ओरटपणा म्हणजे म्हणजे आजी तेव्हा लागलेले डोळे अजून सुरूच आहेत. नाही म्हणजे काय वहिनी आपल्या ते 15 ऑगस्टला नाही काय सोसायटीत मिठाई आणतात तर सगळे झेंड्याकडे बघत असताना गपचूप लंपास करतात. आम्ही सीसीटीव्हीत बघितले पोरांनी. मी सांगतो ना तुम्हाला. आजी लागतंय, हात तुटेल माझा. मारताय ए निखिल हो, आजी. चल निखिल ऐका ना. खेळायला येतोस का अहो, एक मिनिट. आजी अरे येतो आजी 2 मिनिटं सोडा ना मला. काय? एक तर तुम्हाला सांगतो माझी ना बॅटिंग गेलीच असेल खाली जाऊन निदान 4 बॉल तरी टाकू द्या मला. अहो, दोन माझी- नाव आहेत पटकन होतील लिहून कुठे ती वही याच्यावरली 2 नावं राहिली आहेत हा बेबी आत्या झाले पोप्या दादा झाले कुसुमताई ती खोड तिचं नाव खोड ती नको तिनं मला साडी दिली ती साडीचा रंग उतरला होता उद्या बाळाचा रंग उतरला तर जायला मला बोलून दाखव ती नको काही खोड नाव. बोलशील काही हा. बोलशील तोंडाला आलं म्हणून तुमचा काय भरोसा आहे बोलून सुटाल नुसतं तुझ्या आईनं पॅन्टचा पीस दिला होता एका धुण्यात फाटला तुझ्या आईला पण नाही बोलायचं का कसं बोलताय हो सासूबाई बोलते तू बोलते ती चालतं का ग म्हणजे मी जाईन माझ्या माहेरी माझे आई बाप करतील माझं डोळे जेवण काय नको यांच्या हातनं मला डोळे जेवण बेस्ट आयडिया वहिनी बेस्ट आयडिया. माहेरी जाऊन यादी बनवा मी जातो बॅटिंग करायला. चांगल्या चाली कळतंय ना तुझ्या कायची चाल माहेरी जाऊन डोळे जेवण करणार मग सगळ्यांना सांगणार माझ्या सासूने काय बाई डोळे जेवण केले की नाही माझी नक्कल करू नका डोळे जेवण हिथच होणार माझ्या पैशानी होणार हा तुमच्या पैशाने मी हा. पैसे कोणाच्या खिशात घेणार माझ्या नवऱ्याच्याच ना तुझ्या नवऱ्याच्या खिशातले पैसे मला नको मी हाय खमकी या खमकी म्हणजे आतापर्यंत तुमचा औषधा पाण्याचा खर्च कोणी केला माझ्या नवऱ्यानेच केला का नाही तुमच्या पगार संपले मग घरातलं कोण माझ्याकडे बघायला राहणार? माझा नवरा नाही सांभाळतोय. तुझा नवरा काय झालं बाळाने लाथ मारली बघा आजीला ओरडू नको असं म्हणते बाळा नाही नाही काकूचं लाडकं आहे ते काकूला बोलू नका असं म्हणताय ते तुमच्या दोघींचं काय कौतुक आहे ते म्हणताय मग मला लई त्रास देऊ नका त्रास होतोय मला पण आतल्या आत नाही नाही तो म्हणतोय बनेला क्रिकेट खेळायला जाऊ द्या. एक मिनिट आपण एक काम करू आपण आहे ना बाळाला विचारू नाही का त्याला विचारू का बा तुला कोण पाहिजे डोळे जेवणाला नाही का हा? त्याला विचारू हा वही धरण लिहू अगं काय हा बाळा सुनंदा मामी पाहिजे का तुला नाव लिहू चेतूचे आई बाबा चेतूचे आई बाबा पाहिजेत का तुला अगं बाई, लाथ मारली. लिहू. पोप्या दादा पोप्या दादा पाय का तुला हा बेटा पोप्या दादा हा. नाव नको खोड पोप्या दादा नको बया तुला रसिकाताई पाहिजे का बया लाथ मारली लिहू रसिकाताई तू सांग चेतूचे भाऊ वहिनी पाहिजेत का बया लाथ मारली हो तुम्ही सांगा बेबी आत्या बेबी आत्या पाहिजे का पाहिजे का बया बेबी आत्या बेबी हा. ओय माझ्या बेबी नाही लाथ मारी नको लिहू ना तुला श्याम दादा पाहिजे का बया लाथ मारली आई तुम्ही सांगा नर ते खोडून टाक आपण त्याला आताच नाही मारत. बाळांनी ठरवलंय कोण पाहिजे कोण नको हे बाळांनी ठरवलंय तुम्ही ठरवलंय कोण पाहिजे कोण नको म्हणजे माझ्या नवरीला घरातलं पाहिजे का? मला तुमच्या क्या बात है बहारदार क्या बात आम्हाला या सासू सुना जाम आवडल्या मस्त परफॉर्म केलं सही काय म्हणशील तुमच्या तिघींसाठी ही सांगलीच्या पद्धतीने खास दाद. अप्रतिम कॅरेक्टर्स पकडली होती तिघींनी. वने अप्रतिम सुंदर म्हणजे नजर लागावी असं कॅरेक्टर पकडलं होतंस. फारच सुंदर. शाब्बास वने शाब्बास. चेतना
तू तर सुटलीच आहेस जेव्हापासून आली आहेस, त्यामुळे तुला वेगळं सांगायला नको. तूही फार सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस आणि फार मजा आणलीस. फारच मजा आली तुला असं बघताना. नमा मस्त, तू पण आउटस्टँडिंग, फारच मस्त. बने, ह्या तिघींच्या ताकदीने तू उभा राहिलास आणि छान त्यांना ही साथ दिलीस. कॉंग्रॅच्युलेशन्स. कडक परफॉर्मन्स आणि कडक आमच्या पोरीच कडक आहेत तर काय परफॉर्मन्स कडक होणार. सुपर, आय एम प्राऊड ऑफ यू. प्रसादा ये बा. जी माणसं बाहेर समाजामध्ये असं म्हणतात ना की फार कमी बायकांना सेन्स ऑफ ह्युमर असतो, त्यांच्या तोंडात खाडकन मुस्काडात लावेल असा परफॉर्मन्स होतो. ये बा. ये बा. ला जवाब. आय लव्ह यू. तुफान परफॉर्मन्स. क्या बात आहे गर्ल्स. थँक्यू थँक्यू. मंडळी, लग्न घटिका समीप आली आहे. नवरा मुलगा सुद्धा तयार आहे आणि अशातच बघूया काय घडतंय ते. ए चला ए समीर, ए गौरव, हा चला चला लवकर चला. अरे मुहूर्ताची वेळ सुरू होईल आता. चला सगळ्यांनी आवरून घ्या. चला मी पशाला घेऊन येतो. पशाला हा चला तुम्ही आवरा सगळेजण, नंतर मग धावपळ नको, सगळा गोंधळ. ए पशा, हा ए ती पाण्याची बॉटल दे रे. अरे शाबास. बरं चला मामा. हो कसा दिसतोय मी? मस्त मस्त दिसतोय एकदम मस्त. मामा ऐक ना. हा बोल रे. मामा चेन बाहेर काढू की आत ठेवू? अरे ठेव रे, बाहेर ठेव, आत ठेव, कुठे कमरेला बांधलीस तरी चालेल. अरे नाही मामा, नवरा आहे ना. नवरा कसा व्यवस्थित दिसला काय टेन्शन नाही रे. आतच ठेवू नाही बाहेर ठेवू? जाळ 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 सगळी रंध्र ओपन झाली. ए मामा ए. अरे अरे मामा तू काय करतोयस? अरे वेळ आहे का दारू प्यायची? माझं लग्न लागणार आहे आता. मग त्याला काय होतंय? काय प्रॉब्लेम नाही रे. काय टेन्शन आहे? तू लग्न लागायचं ते लागणार, त्याचं नको टेन्शन घेऊ. हे काय चाललंय मामा? अरे वेळ नाहीये. हे बघ 11:30चा मुहूर्त आहे. 11:20 झाले. 10 मिनिटात माझं लग्न लागणार आहे मामा. अरे अशी खूप लग्न लावून दिली रे मी. तू नको टेन्शन घेऊ. मी तर म्हणतो तू पण घे एक पेक. बरू तुला कळतंय मामा, मला आता बोहल्यावर उभं राहायचंय. तू मागे माझ्या उभं राहणार आहेस विधी म्हणून. तुला मामा ती बॉटल बाजूला. ऐक. नाही, मामा बॉटल बाजूला ठेव. मला ऐक माझं, तू पण एक पेक भरू थोडं. प्रसाद घे ए रे. प्रसाद अरे भाऊजी बरं आला. काय झालं? भाऊजी बरं झाला. हा. आता माझं लग्न लागणार आहे. मामा इथे दारू पीत बसला, त्याला समजवा. तो बघा मामानू द अरे हो भाऊजी, तुम्ही काय प्यायला बसला? तुम्ही त्याला समजवायला सांगतो, तुम्ही पण प्यायला बसला. सकाळपासूनच आहे का नाही? अरे अरे काय चाललंय? अरे हा लग्नाचा हॉल आहे, बार नाहीये. काय करताय? तू कशाला टेन्शन घेतो नाही, ते पशा? अरे अरे तू घे, मी सांगित घे रे. बरू छोटासा एक भट सांगणार मोऱ्यानं. सांगा तुम्ही. अरे घे आता. एवढा मामा सांगतोय तर नाही नाही काय, कशाला भाव गातो? बघ आता. घे घे वाईस घे. घे भरू घे वाशी घे. घे भरू एक थांब काढू. भरू भय बाबा. भरू थोडं. नको 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 नको. अरे हा? नको मामा, माझं लग्न आहे. नको नको अरे नको नको. ए पैशा. अरे भरलेला ताट आणि ओतलेला गलास कधी नाही म्हणू नये. बिंदर घे तू घे. कोणतं लॉजिक आहे? काही बोलाल? अरे लॉजिक काय घेऊन बसलास? बघ हा तुझा भावाची तुझ्या सोबत आहे. घाबरू नको. बिंदर घे चल. कुठं आहेत? कालपासून तुम्ही दोघं सोबत आहात. काल हळदीपासून दोघंही गायब झालात. हा सगळी कामं एकटा नवरदेव करतोय. अरे हा मोऱ्यानू, हाव. काल हळदीला कुठं होता? दिसलात नाही तुम्ही. मामा भाऊजींना तर तू बोलूच नकोस. तू होतास थाऱ्यावर, तेवढा प्यायलेलास. अरे दोनदा हळदीच्या ऐवजी शेजवान चटणी लावून गेलास. तरीच म्हणतो चाकण्याला ठेवलेली चटणी गेली कुठं? चकली अशीच खायला लागली माहित आहे मला. काय मामा किती पिता हो तुम्ही? किती पिया लोक? भाऊजी वाव. तुम्ही त्याला नका बोलू. त्याच्यापेक्षा फुलटू तुम्ही होतात काल हळदीत. अहो एक भट जरा वाईस घे. घे वाईस घे. घे रे. घे रे वाईस घे. भरू. अरे काय नाही भरू माहिती. टाकू याच्यात. भरू घे दा. घे रे. नका घे. अरे काय होईल? नको भाऊजी नको. ऐका माझं मी पाया पडतो. नको. अरे घे काय माणूस. अरे घे वाईस घे. काय फरक पडतो?
अहो कोणाला कळलं तर मी नवरदेव आहे, तिकडे बोलर जाऊन उभं राहायचंय मला. अरे काय होईत नाही काय हा बघ. अरे तुला सांगतो मी माझ्या लग्नात आहे ना, माझ्या लग्नात 2 पेग लावून भोवल्यावर चढलो. कोणाला कळलं? अरे हे तर काय नाही, माझ्या लग्नात मी 4 पेग मारून बोल्यावर चढलो. लग्न झालंय तुझं? झालंय लग्न? ब्रह्मचारी आहेस अजून, कुठल्या लग्नात उभा राहिलेलास? ते काय एक आपली बोलायची पद्धत असते रे. असं आपण बोलतो ना बाबा की बाबा मी अरे आणि काय लग्नात मारतात रे सगळे सगळे श्रम दमतात ना रे. श्रमपर्याय तू घे तू घे. भरू वाईट भरू थोडासा छोटा थोडासा भरतो घे. घे अरे काय अरे काय नाही होत घे. नको 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 अरे घे रे. भाऊजी नको नको नको, माझा संयम सुटेल. नको अरे नाही घे काय नको नको. प्रसाद दादा तू रेडी पण झालास? काय नको रेडी? अरे दादा तसं नाही, पण नवरी अजून रेडीच झाली नाहीये. तिची हेअरवाली आत्ता आली आहे आणि ती म्हणते की अजून अर्धा तास लागेल. भाऊजी अजून अर्धा तास लागेल बोललो बोलतो. होतो ना तुला अजून वेळ आहे म्हणून. घे तू पटकन मारून टाक थोडीशी. मामा दारू पिताय? तुला हवी आहे? हा 1 मिनिट थांब. पाणी पाणी टाकू पाणी पाय नको या पोरांना अशीच द्यायची. हा. अरे गटकन मारला रे, तोंड पण कडू नाही केला. पट्टीचा दिसतोय हा. गेला पण झालं? मला डाऊट हा निरोप सांगायला आला नव्हता, ह्याला बाहेर खबर गेली म्हणून आला होता. अरे मामा तिला अजून अर्धा तास लागणार आहे बोलतात ते. अरे तो म्हणला अर्धा तास पण 1.5 तास तर नक्की लागणार. पुढचे 1.5 तास काय तुझं लग्न लागत नाही. मी सांगतो ऐक माझं पटकन घे गट्टम. नको नको अरे नको घे रे. घे रे. नाही नाही सारखा मगात पण लावलं घे काय नाही होत त्याला. भाऊजी नको नको भाऊजी नको. अरे घे काय नाही होत नाही रे. हे असं आहे याचा. आम्ही काय येडं दिसतो वगैरे तुला? मग. हा? मामा येडा मी येडा आहे काय? होतं. हा त्याच्यामुळं तिकडची सगळी फॅमिली आहे ना तुला टेक इट फॉर ग्रँड रोड समजतात. काय समजतात भाऊजी? टेक इट फॉर ग्रँड रोड समज. हा कशाला नाही येत इंग्लिश तर कशाला? हा उगाच इंग्लिश मारता म्हणून इंग्लिश बोलायचं. घे तू घे काय नाही, घे. घे घे. मामा नको यार वास येईल. अरे, नको नको वास अरे येईल. नाही वास येत नाही कोणाला काय कळत. असं गचकन मारायचा तिकडे जाऊन भोल्यावर उभा राहायचा आणि तिकडे गेल्याच्या नंतर बोलायचं मला भूक लागली मला संत्र द्या कोणीतरी संत्र. काय? तेवढ्यात मी संत्र्याच्या फोडी घेऊन तिकडे येईल. काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि समजा संत्र खाल्ल्याच्या नंतर वास आलाच कोणी विचारलं की बाबा कसला वास बरं, येतो बरं. तर आपण सांगायचा संत्र्याचा. पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे. पाणी काय जाऊ का? अरे माझा भाचा तो जे 2 घोट मारून गेला ना तो मला कॉम्प्लेक्स देऊन गेला म्हणून बोलतोय. बाकी चल, काय? cheers, हं? Cheers. Cheers, 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 cheers. जाऊ का? रंध्र ओपन झाली रंध्र. मामा वासना नाही त्या मला ती चर्चिल हा ते संत्री आणली आहेत ना? नाही बा. मग आता लोकांनी विचारल्यावर काय सांगायचं? अरे मामा कशाला संत्री आणली कशाला? मजाक केला रे सांगतो संत्री आलं. भाऊ- ए, संत्री घेऊन ये रे विराज. अरे, हा. वास येतोय हा? वास येतोय का? अरे सध्या मला बाटली उघड तरी वास येत नाही माहिती आहे तुला. काळजी करू नको रे तू घे. घे मामानू वाज घे वाज घे. अरे ना नाही भाऊजी अरे घे रे. नको, 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 अरे नको. घे. अरे बघ. एका अरे पेगला काय काय होत नाही. हा बघ मंडपात कोणी विचारलं ना हा वास कसला येतो तर सांगायचं कोणतरी चिकू पिकलेत म्हणून. चिकूचा वास येतो म्हणून सांगून टाक. मग चालतं. घे, घे, घे. कसं? नाही तुला. काय? ए भाचा घे. ए भाचा नको जास्त नको लागेल तुला. ऐक नाही माझं नाही, मामा वास आला तर सांगायचं कसला वास आहे. शबाश माझा शेर तयार झाला. म्हणजे काय तयार वा, 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 वा. म्हणजे उजाला
तर मी कोणाला ऐकत ना भाऊजी. मी तसा कोणाला ऐकत नाही. माझा भाचा आहे ना एकदम डेअरिंग भाचा, नाही, कोणाला ऐकत नाही. तुला सांगतो आता हे लग्न आहे म्हणून जरा ना त्या सासरकडच्या माणसांसाठी जरा दबून राहावं लागतं, नाहीतर माझा भाचा असं मला सांगता होय तुम्ही मला मला सांगता होय. नाही तुम्ही, हा. काय गोष्टी करता इकडे तू इकडे काय करू इकडे इकडे मी सांगा काय आहे, आतापर्यंत हा पुढे म्हणजे आज लगीन आहे बरोबर आहे. हा? सकाळी 2 तास झाला हा तयार आहे. सासरीवाडीतली माणसं नवरी मुलगी तयार आहे काय तू कोणच आलेलं नाही. बरं तर जाऊ दे सगळं. साखरपुड्याच्या दिवशी काय झालं? साखरपुडा वरसाठी पडली तुमच्या जोक वरती कसं तोंड काहीतरी जोक असते मारता विचारलं म्हणून सांगितलं. साखरपुड्यात असणार ना. बरोबर, हा. त्या दिवशी आपण सगळं नटून सजून आपण हॉलमध्ये गेलेला. बरोबर. ती मंडळी किती वाजता आली? हा. 2 तास लेट आली. 2 तास late. आपण सगळं नटले होतो का ना मला सांगा. होतं. सकाळी वरात आली. वरात आली असं मला वाटलं आरती बिरती ताटबीट असं घेऊन कोणतरी ओवाळतील. कोण नाही, हो, माझा भातच तिकडे पहिला आलेला. माझी ताई तिकडे कोपऱ्यात उभी होती, टिपा काढत होती माऊली, माहित आहे डोळ्यात टिपा. कोण नाही त्याच्यात. लय म्हणजे माझा मला- पण पशाने लय सहन केला, आता नाही. पशाने लय सहन केला मामा. पशाची कोणाला पडली नाही, पशाला सगळ्यांची पडली. मामा काहीतरी उपाय काढा. पशा आता मामा काहीतरी मी उपाय तुला काढ. एक सांगतो तुला मी. काहीतरी उपाय सांगायचा. आता सांगतो तुला. तू आहे ना मांजर पहिल्याच रात्री मारून टाकायचं. मांजर कोण आणली मध्ये म्हणजे मांजरीचं काय? मांजर म्हणजे ती एक बोलायची पद्धत असते रे. म्हणजे बायकोबद्दल बोलतोय मी. आता हे तू सगळं सहन करतोस की नाही. तू आता इकडे सगळं लग्न सगळं तयार होऊन तू इथे बसलायच. अजून कधीचं तयार होऊन बसले? ते लोक तयार आहेत? नाही. नाही तयार आहेत. अर्ध तास तू सगळं सांगून गेलो तू. माझा पसा साखरपुड्याला सगळ्यांच्या अगोदर, सगळीकडे हा, तयार. बस्ता बांधायला सगळ्यांच्या अगोदर, आता पण सगळ्यांच्या अगोदर. पण आता तू जायचंच नाही. लेट जायचं. त्यांना येऊ देत. आणि रात्री बायको अशी रूम मध्ये आले ना, दार बंद करायचं, खिडक्या बंद करायचं, आणि मांजर येईल अशी म्याव करून अशी नख बिक काढेल असं बघायचं ऑब्झर्व करायचं, आणि एक रापाटा देऊन टाकायचं. तिथं मांजर मारून टाकायचं. बायको कशी मुठीत पाहिजे. बरोबर बोलतो ते. मला काय सांगतोय बरोबर बोलतोय. ओय खांडेकरांची मांजर मी पहिलेच रात्री मारली का येड आहे काय मी मला शिकवते. बस. आता एंड. आता विषय end. आता पशाने ऐकणार. आता पशाने ऐकणार. मामा मी घरी जातो. मामा नाही मामा लय सहन केलं. मला घरी तू जायचं. भावाजाला असं काय करायचं नाही. ये तू इकडे पहिले मांजर येऊ तर देत, नंतर मांजर कापायचं. माझ्या पुढे पशा कोण आहे? पशा कोण आहे? माझा भाचा माझा भाचा असं नाही मला माहिती आहे ना. हे माझा शेर तयार झाला. चाल cheers कर, cheers. आईशीची शपथ, आईशीची शपथ. 4 ठीक आहे मामा, ठीक आहे. नवरा उशिरा जाणार, पहिला सदरा सुकणार, मग नवरा उशिरा. नाही मामा, मामा ठीक आहे. सोडून हे ओलं झालं ना, काय हरकत नाही. भाऊजी मामा मला कडेवर घेऊन लहानपणी मी मामाला एवढ्यांदा ओला केलाय. मामाने मला एकदा ओला का? मला माहिती आहे. मामा, अरे मामा मी बोलतो अजून ओला. कसं मांजर कापणार आहे? अरे पण आता लग्नाला कसं उभं राहणार तू? हे सुकवणार. सुकवायला पाहिजे. थांब. हे थांबा रे. मामा हे मामा सुकवायचं मग जाणार नवरा. मामा असं नाही, मामा असं नाही सुकवायचं. मी सांगतो तुला, हे असं सुकवायचं. इकडे तू इकडे मांजर कापायची. मांजर कापणार. किती ऍडजस्ट करणार आहे तू पशा? मी पशा कापणार मांजर. तू ऍडजस्ट तू तरी किती करणार मला सांग. लवकर नवरदेव कुठे आहेत? लवकर या.
एवढी मुलगी आलेली आहे, किती वेळ झाला येऊन, चला नवरदेव कुठे आहेत? लवकर या. मामा नवरी आली. नवरी आली. मामा तू बोललेला 1.5 तास लागेल, 1.5 तास लागेल. ती हल्ली 10 मिनिटात मामा. अरे चला लवकर चला. अरे कुठे आहे नवरा मुलगा? चला लवकर. असंच नको जाऊ, असं नको जाऊ. तू तर नाही. तू माझं सत्र घे. माझं सत्र घाल. हा नाही होणार, बनियान पण नाही. हा नाही होणार. अरे आपण नाही होणार यार. मी काय करू? हा सत्र घाल. हा सत्र घाल. मामा तू हा सत्र घाल. मामा हा सत्र घाल. मांजर कापायची. हा मांजर कापणार. हात घालशील जेव्हा कापशील ना मांजर. आई शपथ. चला लवकर चला लवकर. वा 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 मामा बशा ए बशा नेवण्या हे लग्नाला उभा राहतोय. घाबरायचं नाही. दाढी नाही केलीस ती. दाढी तू तिकडे जा. मामा तर फाटे दे फाटे. फाटी आहे. घाबरू का? फाटी फाटी बरोबर आहे. फाटी. थांबा जमल. मामा चल. मामा मी दारू प्यायला वाटतो. आम्ही नाही वाटत तर तू कुठला वाटणार? पदर इकडे घ्या. एक मिनिट. मी जाणार मामा मी त्याला कळलं नका यार, नका कोण पकडलं तर वाटेल मी प्यायलोय. तुम्ही पकडून मी जाणार. आई शपथ मामा. काय रे? अरे हे मध्ये आलं, आता कसं जाऊ मी? मामा याचं कर काहीतरी मामा. आई शपथ मध्ये आलं. आई शपथ. हा ओके ओके मी जाणार. आणि ताईला सांगू नको रे पशा. नाही मी आम्ही इथे बसलोय. वा 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 मजा आली आम्हाला. बघा हा सरसे काय म्हणतायत. सई वरपक्ष हे बघितल्यानंतर आम्हाला साधारण वाटलं की आता लग्नघाई असेल, पण असं काहीच ना, वेगळाच विषय होता. फार सुंदर मांडणी केली आणि तुझा परफॉर्मन्स फार आवडला. तुझी झालेली तारांबळ, तुमचा एक पेग गणित वाढणारा बॉडी लँग्वेजमधला चेंज किंवा चढत जाणारं मध्य, त्याचा अभिनय तो फारच इंटरेस्टिंग होता. आणि तुम्ही खूप सटल केलं तिघांनी. म्हणजे ते कधी क्रम वाढत गेला हे आम्हाला तुमचं स्लर होईपर्यंत कळलंच नाही. मजा आली. मस्त सुंदर. प्रसादा अफलातून बाटली तोड परफॉर्मन्स. कमाल. तिघांचंही टायमिंग, गिव्ह अँड टेक, ज्या ग्रॅज्युअली ते सगळं चढत गेलं हळूहळू. पॅड्या मोरे क्या बाद आहे. मोरे ग्रँट रोड नाही, तू डायरेक्ट पार विमाननगर पण गेलास पुढे. लाजवाब. पशा फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. तो कुर्ता उलटा घातल्यानंतरचं वर्किंग, तो फेटा उलटा वगैरे, लाजवाब. कमाल परफॉर्मन्स. क्या बात आहे. मंडळी, मूर्खपणाचा अभिनय करण्यात सगळ्यात शहाणे असलेले कॉमेडी स्टार अरुण कदम आज पुन्हा एकदा आपलं कौशल्य सिद्ध करायला तयार झालेत. आणि आज त्यांच्यासोबत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. दोघांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ओंकार ओंकार हे ओंकार हे बाहेर तू गिरे सऱ्या इकडे बाहेर ये. अरे यार, आता सकाळ भाडं मागणार यार म्हातारा. काय यार, 4 महिन्याचं भाडं दिलं नाही तर एवढी किरकिर करतोय हा. आता परत याला याडा बनवा. व्यवसाय झालाय माझा हा आता. ओंकार, जे स्वतःची सगळं बोलतोस ना ते चांगलं मला ऐकायला येतं. बाहेर ये बोलतो ना. काय आलं काका? काय झालं काका? माझ्या घरात तू पेइंग गेस्ट म्हणून जे काही राहतोस त्या भाड्याचं काय?
अच्छा रेंट 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 दिस इज कॉन्व्हेंट. किती दिवस झाले तू माझ्या घरात फुकट राहतात. काका. तुला माहित आहे का, माझ्या घरात साधी मांजर सुद्धा फुकट राहू शकत नाही. ती आहे ना माझ्यासाठी दर रविवारी 2 पापलेट चोरून आणते. आता मला सांग, त्या मुक्या जनावरला सुद्धा मी सोडत नाही, तर तू कोण आहेस रे? सॉरी मला भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे. संध्याकाळपर्यंत देतो ना मी. सॉरी. हा देशील ना? हा हा. संध्याकाळी नक्की दे. पैसे पाहिजे. हा, जाऊ मी. हा हा जा. शपथ यार. संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजे. हो यो काका देतो. चला यार ह्याचा त्रास झाला यार, ह्याचं काहीतरी करावं लागणार मला. हेलो, अगर आप करना चाहते हैं मुझसे कोई रोमांटिक बातें तो कीजिए कॉल इसी नंबर पर. अरे बाबा फोन ठेव. इथे रेंट भरायला पैसे नाही, तुझे रोमॅन्टिक बात करू मी? इला रे हट. साला काय सिंगलपणा आलाय, हे असले फोन यायला लागलेत मला. थंड करा ना त्यापेक्षा, हे तरी थंड होतील. साला आयडिया कमाल आहे. आपल्याकडे 2 फोन पण आहेत. पहिल्यांदा 2 फोनचा वापर एकत्र करणार आहे मी. साला सकाळ मेंदूला जी रेंज आली आहे बाबा. आता बघतोच ह्याला. त्याला रेंट मागतो काय. हॅलो. हॅलो हा हॅलो. This? मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक अरुण कदम. आपण कोण? अगर आप मुझसे रोमांटिक बात करना चाहते हैं तो इस नंबर पे कॉल कर सकते हैं जाने मन. चला म्हाताऱ्याने कट केला. अरे कोण आहे? माझ्या अंगावर काटा नाही, नुसतं अख्खं झाडच आले. हॅलो. हाँ. Who is this speaking, darling? You want to talk to me right now? You want yummy dogs, baby? परत कट केला. हॅलो. मराठी. आलं माझ्या लक्षात. मगाशी ज्या स्पीडनी तुम्ही फोन ठेवून दिलात ना, तेव्हाच मला कळलं इंग्लिशला तुम्ही झेपत नाही ते. खरंच तुम्ही बोलता ते, म्हणजे पलीकडून तुम्ही खरंच बोलताय? म्हणजे नाही म्हणजे बऱ्याचदा टेप लावलेला असतो ना, म्हणून आपलं. मी का तुम्हाला टेप लावेन? नाही म्हणजे मी सांगते, मी का टेप असेन? मी तर खरंच बोलते ना. थांबा, तुम्हाला विश्वास नाहीये ना, मी माझ्या एक्झिक्युटिव्ह कडे ट्रान्सफर करते हा कॉल. प्लीज करा लवकर. टिंग टिंग टिडी डिंग टिडिंग टिंग. हॅलो, हा कोण बोलतोय? हॅलो, स्पीकिंग. हॅलो हा बोला. हॅलो, हू इज दिस? कोण आहे तुम्ही? नो बापा या माणूस, ओनली फॉर लेडीज बायका. हो मी त्यासाठीच तुमच्याशी बोलतोय. बोला, तुम्हाला कुठल्या लेडीज बायकांशी बोलायचं आहे? नेपाळी मुलीशी बोलायचं आहे, चायनीज मुलीशी बोलायचं आहे, जॅपनीज मुलीशी बोलायचं आहे, महाबळेश्वरियन मुलीशी बोलायचं आहे, कोणाशी बोलायचं आहे? हॅलो मला तामिली पोरीशी बोलायचं आहे. तामिली पोरीचं साऊंड माझ्या असं कानातलं गुदगुदल्या करतो. राजन की संद आलू. ओके मी तमिळ मुलीशी कॉल तुमचा कनेक्ट करतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला मला 1000 रुपये ट्रान्सफर करावे लागतील. बसाऱ्या
तामिळ नाही शिकायचंय म्हणा, तामिळ ऐकायचंय. तुम्ही खूपच चिंदीगिरी करताय. मी फोन ठेवतो. बाय बाय. थांबा थांबा, करतो. हॅलो. हा हॅलो. हा बोला. बघा आले काय पैसे बघा. आलेत. मी अरे लगेच तुमचा कॉल कनेक्ट करतो. अरे ओके. मग वलवा तामिली पोरीकडे फोन वलवा. टिडिंग ಎಂದ ನಾಳೆ ಎಂದ ಕ್ವಾಡಿ ಅಂತ ಪುಟ್ಟಾಗ ಆಚಿ ಕಾಕಾ ಕಾಕಾ ಪೂ 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 ಎಂದ ನೊಗಡ ಯಾಂದ ನಾಗಡ. थांबा काहीच कळत नाही हो. नाही मराठी पोरीशी बोलायचं प्लीज. ओके मराठी मुलीशी बोलायचं असेल तर तुम्हाला परत 500 रुपये मला ट्रान्सफर करावे लागतील. हा करा करतो. एक मिनिट जरा करतो. थांबा. हॅलो बघा आले काय बघा जरा. आलेत लगेच कनेक्ट करतो. ओके. ट्रान्सफर टू द मराठी पोरगी. हॅलो कसे आहात तुम्ही? मस्त आहे मी. मस्त. नाव काय तुमचं? एकदम मस्त आहे मी. नाव काय तुमचं? हो अरुण. अरुण. तुम्हाला माझ्याशी गोड गप्पा मारायच्या आहेत? हो. मग मारूया ना. हो. पण हॅलो. हा मला असं काय वाटतंय की सगळ्या पोरींचा आवाज सेम आहे असं काय वाटतंय. हा म्हणजे असं. हाय अरुण. हॅलो. कसे आहात तुम्ही? 2 मिनिटं थांबा. हॅलो. तुम्ही खूपच सुडेल आहेत हो. फारच गोड. म्हणजे मला आता राहतच नाही. अंगावर काटाच आला. असंच आहे हो. मी ज्या पण पोरींशी बोलतो सगळ्या पोरींच्या अंगावर काटाच येतो. आउच. तुम्ही हॅलो प्लीज मला आता राहत नाही. हॅलो बोला ना. मला सांगा ना. मला तुमचा चेहरा बघायचा आहे. मी व्हिडिओ कॉल करू? प्लीज मला बघायचं तुमचा चेहरा. करू व्हिडिओ कॉल? नको ना. मी आता बाथरूम मध्ये आहे. अरे मग करा. प्लीज करा. नॉटी अरुण नो. पण तुम्हाला जर करायचाच असेल ना कॉल तर मला 1000 रुपये भरावे लागतील. आले. करू व्हिडिओ कॉल करू? एकच मिनिट. करू मला सांगा. करू काय? हॅलो करू. हॅलो बोला ना प्लीज. बोला प्लीज. बोला. हॅलो काय करू? हा करा ना. करतो. हॅलो. हाय अरुण. तू की नाही मला खूपच हा बोला ना. थांबलात का? बोला ना. क्या बात आहे. हॅलो ऐका ना. हॅलो अहो थांबलात तुम्ही? बोला ना. हॅलो 1000 भरलेत. हॅलो. नाही हा थोडा इकडं आहे. थोडा प्रॉब्लेम आहे इकडं. रेंज येते जाते. एक मिनिट. आतल्या खोलीत वायफाय आहे. नाही. आतल्या खोलीत कशाला येतं? आलो. आतल्या खोलीत जातो. तुमचा आत काय? नाही मी व्हिडिओ कॉल लावलाय. हो माझा पण व्हिडिओ कॉल आहे. बाहेर जा काका तुम्ही. माझा महत्वाचा आहे. काय? तुझं माझं.
हॅलो आता वायफाय मध्ये आलोय. हॅलो हाय. हा बोला बोला. अरे वा क्या बात आहे. अरे तुमची साडी खूपच छान आहे हो. थँक्यू जामच भारी, મને जाम आवडले. थँक्यू. म्हणजे सेम टू सेम माझी लुंगीच दिसते. हा, एकदम सेम टू सेम. क्या बात आहे यार. कसलं आपलं बॉन्डिंग आहे ना. जामच जामच तुम्ही आवरलात म्हणा. आपलं सॉलिड बॉन्डिंग आहे ना, म्हणून ती एकसारखी आहे. थँक्यू थँक्यू. पण मला असं का वाटतंय, माझी लुंगी जिकडे फाटले तिकडे तुमची पण साडी फाटली. असं का वाटतंय. काही नाही ऍक्च्युली सेम टू सेम तुमची साडी ती माझी लुंगी आहे. एक मिनिट ऐका मी दाखवतो. एक नको, मिनिट. नको. थांबा नको, नको. एक मिनिट. आम्ही सांगतो तुम्हाला. हे बघा हे बघा तुमची ही साडी. तुमची साडी कुठे आहे. मज्जा मज्जा मज्जा. वसाऱ्या मगाशी व्हिडिओ कॉल केला तो असं केल्यावर माझा बाबा दिसला त्या व्हिडिओ कॉल मध्ये. मी बोललो एवढं बॉन्डिंग कसं. माझा बाबा पण ह्याचाच मित्र आहे म्हणून. माझा भाडं कुठं आहे. रिअल नंतर करू. रिअल नंतर करू. माझा भाडं कुठं आहे. मी दिसतो ना बघा. लगेच लय भारी परफॉर्मन्स. हा सरसिक सई. अरुण दादा हे तुमच्यासाठी आणि ओमकार हे तुझ्यासाठीही. कारण आज सपोर्टिंग असं काही नव्हतं, तुमच्या दोघांचं स्किट होतं ओमकार. आणि यू डिड अ ॲब्सल्युटली फॅन्टॅस्टिक जॉब. फार मजा केलीस, आम्हालाही मजा आणलीस. अरुण दादा एवढा एन्जॉय करत कुठला म्हणजे परफॉर्मन्स. एवढे एन्जॉय करत खूप मजा घेतली तुम्ही परफॉर्मन्सची. आणि तुम्ही लिटरली लहान बाळ होऊन परफॉर्म करत होता. फार मजा आली. मस्त. प्रसादा. वा 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 बहारदार सुपर. अरुण तुझ्या मागच्या भिंतीवरचे हाऊस जसे चढत गेले तसा परफॉर्मन्सही चढत गेलाय. मध्ये एकदा विराज आला पण तरी परफॉर्मन्स चढतच गेला. अरुण लाजवाब एनर्जी होती. लाजवाब एनर्जी होती. ओमकार फॅन्टॅस्टिक. खूप एन्जॉय केलं मी. मजा आली. वा वा वा. थँक्यू. खूप हसायला. हास्याचा हा जलसा अनुभवण्यासाठी आता आपली भेट होणार आहे पुढच्या भागात. पण लक्षात असू द्या, आता 18 जुलैपासून आपण भेटणार आहोत दर रविवारी रात्री 8 ते 10 2 तास. पोटभर मनोरंजनाची रविवारची हास्य जत्रा. कॉमेडीचा डबल बार.